वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज गावाला चालली आहे, सासवडला चालली आहे आणि मला असं वाटलं की आमचं गाव तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. तर एक छोटासा मिनी ब्लॉग मी बनवावा. एकटीच चालली आहे, हे ऑफिसला गेलेत आणि मला आज टाईम होता तर म्हटलं की मी जाऊन येईल. आणि गावावरनं पण फोन आलेला की गाईला वासरू झालेलं आहे आणि त्यामुळे दूध घेण्यासाठी चालली. चिकाचं दूध ह्यांना खूप आवडतं, त्यामुळं घरून आम्हाला तिकडून गावावरनं फोन आला. तर म्हटलं की मी जाऊन येते आणि एक छोटासा मिनी ब्लॉगसुद्धा होईल, तुम्हाला आमचं गाव पाहायला मिळेल आणि छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्यासाठी नक्की घेऊन ठेवेल. सो आता नाश्ता करते आणि यस निघूयात. भाजी, सॅलड आणि चपाती. निघाले मी. आता मी बोपदेव घाटामध्ये आहे आणि सासवडला जाताना दिवे घाट आणि बोपदेव घाट असे 2 घाट लागतात, पण मी बोपदेव घाटातून चालली आहे कारण की दिवे घाटामध्ये खूप जास्त गर्दी असते आणि तिथे रोडचं काम चालू आहे. हे सगळं आपल्याला पुणे दिसतंय. थोडं धुकं आले त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. घरातून निघताना मला असं वाटत होतं की पाऊस येतो की काय. एकतर मी एकटी स्कूटीवर चालली आहे, पण अजिबात पाऊस नव्हता आणि मस्त वातावरण होतं, एकदम भारी वाटलं. आता हे आमच्या घराच्या रोडला लागली आहे मी. पूर्ण असे डोंगर आहेत. सासवडपासून मी थोडीशी पुढे आली आहे आणि इथून पुढे 4-5 किलोमीटरवर आमचं गाव आहे. एकदम सुंदर वातावरण झालं आहे. हवा पण इतकी येते आहे ना. हे डोंगर बघा ना किती भारी दिसत आहेत. आणि असा हा रोड आणि इथे मी हे मुलांना खायला घेतले थोडंसं. चलो. पाऊस चालू झालाय आता. पाऊस चालू झालाय आता. मला कुठेतरी थांबावं लागेल थोडा वेळ. जोरात येईल आता नंतर पाऊस. भारी आहे ना. वाव. हा रुद्रगंगा. शाळेची मुलं सगळी. कोणत्या शाळेत आहे तुम्ही? यादवाडी शाळेतली मुलं आहेत आणि मी इथे थांबले एवढ्यापासून. चला बाय बाय. झेंडू संपूर्ण रोडने. छोट्या छोट्याच गाड्या आहेत मोठ्या मोठ्या. आणि इथे मी पूर्ण भिजली आहे. इथे पाऊस नाही आहे पण तिकडे पाऊस होता. आणि आता या रोडने मी चाललेली आहे गावी. लग्न झालं होतं त्यावेळेस पहिल्यांदा संध्याकाळी मला या मंदिरामध्ये आणलं होतं. मम्मींनी मला सांगितलं आठवणीने पाया पडायला जा. मग आता आली आहे. हे आमचं कुलदैवत आहे. इकडे सीताफळाचं झाड, इकडे सगळे आंब्याची झाड आहेत. ही आंब्याची झाडं खूप जास्त गोड आहेत. नारळाचं झाड असं पूर्ण. आणि इकडे गुरं. इकडे पूर्ण अशी शेती. बैलांना मस्त सजवलं होतं आता. गावाला आमच्या इथं बेंदूर होता. बेंदूर असणार राघव. कोणती ही? या गाईला आता वासरू झालं. राघवचं ऐकतीये. या गाईला आता वासरू झालं आमच्या. आणि आत्ता काय झालं राघव? बेंदूर ना, बेंदूर झालं. त्यावेळी असे बैल आम्ही मस्त सजवले होते. हे पहिले जुनं घर आणि मग इकडचं नवीन घर असं. हा 2 दिवसापूर्वी याच वासराचा जन्म झालाय.
हं. नाव नाही ठेवलं अजून. नाव नाही ठेवली अजून. हे माझे मोठे आई राघव, बापू इकडं बसलेत. हे आमचं गावचं घर आहे आणि आत्ता व्हिडिओत जे पाहिले ते माझ्या मोठ्या आई आणि माझे मोठे सासरे आहेत. माझे सासू सासरे हे मुंबईला असतात आणि खास ह्यांना चिकाच्या वड्या खूप आवडतात म्हणून खास मोठ्या आईंनी फोन करून बोलवूनच घेतलं आणि मी पण खूप दिवस आले नव्हते तर मग आले मी आणि माझ्यासाठी सुद्धा चिकाच्या वड्या त्यांनी करून ठेवल्या होत्या. आता मी इथून चाललेले आहे वीर देवाला पाया पडण्यासाठी. राघव इकडे बघ. राघव आणि मी चाललेली आहे वीरच्या देवाला. चल. वीरचं हे मंदिर खूप जास्त फेमस आहे. श्रीनाथ मस्कोबा देवस्थानचं हे मंदिर आहे. श्री क्षेत्र वीर. जशी नारायणगावला मुक्ताबाई मंदिराची खूप मोठी यात्रा असते तसंच इथं वीरला सुद्धा खूप मोठी यात्रा असते आणि ह्यांना यायचं होतं बड्डेच्या टायमिंगला पण पाऊस होता आम्हाला दोघांना पण नाही जमलं तर मी आज मंदिराच्या गाभाऱ्यातून त्यांच्यासाठी कुंकू घेतलं आहे हे आपुडीमध्ये बांधून. चल राघव. चल. मंदिरातून घरी आले आणि लगेच आमच्या घरच्या देवांच्या पाया पडले. घरच्या देवांच्या शेजारीच विठ्ठल रुक्मिणीची पुठ्ठ्यामध्ये आषाढी एकादशी निमित्त आमच्या घरातल्या लहान मुलांनी ही इतकं सुंदर मूर्ती तयार केली आहे. पूर्ण ज्वेलरी ड्रेसिंग इतकं सुंदर केलं आहे आणि भारी वाटलं. इतकी लहान मुलं इतकं सुंदर बनवत आहेत. आणि आता मी इथून लगेच निघाले. जाता आता मला मंदिर लागलं हे. ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेस रात्री 12 वाजता मला या मंदिरामध्ये आणलं होतं त्यामुळे त्याचा थोडा पॅच घेतला आणि आत्ता मी लगेच पुण्याला निघाले कारण की मला परत पोचायला वेळ लागेल. तर मी आता गावावरनं रिटर्न निघाली आहे. पाऊस तर नाही आहे आणि पाहू 1-1.5 तासात पोहोचेल पण रोडमध्ये थांबल्यावर मला इथे हे दिसलं. टणटणीचं किती मोठं झाड त्या सुबाबळीच्या झाडावर चढलंय. इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या टणटणी. पेरू घ्यायला आली आहे. सासवड रोडला आहे. दादा दे अर्धा किलो. पालकची भाजी घेतली आहे. असं संपूर्ण रोडला तुम्हाला भाज्या दिसतील. घरची कोथिंबीर का बाबा? हा घरची. बापदेव घाटाच्या इकडे जाणारा रोड आहे. या संपूर्ण रोडनी सगळे भाजी विकत असतात, ताज्या ताज्या भाज्या. मी पण बऱ्यापैकी भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता मी घरी चालली आहे. तर बघा 2 खाली घरून वानवळा भेटला आहे. खालची जी पिशवी येते घरून वानवळा भेटला. वरती मी आत्ता सगळ्या इथून भाजीपाला घेतलेला आहे आणि मी आता निघालेली आहे. संपूर्ण पुणे दिसतंय. पावसाचं वातावरण पण झालं आहे आणि खूप सारा भाजीपाला सुद्धा मी विकत घेतला आहे. रिटर्न चालली आता बापदेव घाटामध्ये आहे आणि कदाचित पाऊस पण पडू शकतो त्यामुळे पटकन आता शूट करते आणि लगेच निघते.
मला आता. हा सगळा आमच्या गावच्या घरचा वानवळा, टोमॅटो, वांगी, भेंडी आणि बाजरी दिलेली आहे आणि चिकाचं दूध दिलं आहे. त्याचं आपण उद्या मस्त वड्या करूयात. आणि हे माझ्या सासूबाईंच्या बहिणीच्या घरी गेले होते, तिथून वांगी आणि सीताफळ पिकलेलं आहे, उद्या खायला. आता मग अशी एक पिकलेलं सीताफळ होतं, ते उद्यापर्यंत नसतं राहिलं, त्यामुळे मी आत्ताच ते खायला घेतलेलं आहे. आणि यस, हे सगळं मी मग अशी रोडने येताना जो भाजीपाला घेतला तो आहे. बबदय घाटापासून पुढे गेल्यानंतर असे घरगुती लोक, शेतकरी लोक रोडवर विकायला बसतात, त्यांच्याकडून हे सगळं मी घेतलेलं आहे. एकदम फ्रेश असतं. जेवण झालंय आणि आता म्हटलं की भाजीपाला सगळा निवडून घ्यावा. सीताफळ. गुड नाईट, बाय. दररोज सकाळी उठल्या उठल्या मला इतके सुंदर पक्ष्यांचे असे आवाज ऐकायला मिळतात. पोपटांचे आवाज येतात, मोरांचे आवाज येतात. जवळच आमच्या घरापासून डोंगर आहे, त्याच्यामुळे मला मोरांचे देखील आवाज ऐकायला मिळतात. आणि प्रॉपर सिटीमध्ये आहे, असं नाही की खूपच जास्त आउटसाईडला आहे, पण प्रॉपर सिटीमध्ये असूनसुद्धा मला इतकं सुंदर सकाळी एवढ्या पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. ब्लॉग एडिट करते आहे मी. आणि काल पाऊस नव्हता म्हणून मला गावाला जाता आलं. आज एवढा पाऊस पडतोय, सकाळपासून चालू आहे पाऊस. काल जर असाच पाऊस असला असता तर मी नसते गावाला गेले. आज पडतोय, बरं झालं. कसला पडतोय, कंटिन्यू चालू आहे. थोडासा खरबस मी करून पाहिला, मी आतापर्यंत नाही कधी केला. म्हटलं पहिले होतोय का नाही ते पाहावं, तर तो झालाय. ओके, सो मग मी आता सगळंच करून टाकते. पेढे आणले यांनी मला. आज माझा रिझल्ट लागला आणि मी खूप छान मार्कांनी पास झालेली आहे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. येस, त्यांनी पेढे आणलेत, आता देवापुढे ठेवते. आणि हे गार झाल्यानंतर मी नेक्स्ट डे चेक केलं की ह्याच्या प्रॉपर वड्या पडतायत की नाही, तर छान पद्धतीने ह्याच्या वड्या पडत होत्या. आणि आमच्या गावचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या गावाला वेगवेगळे कार्यक्रम झाल्यावर नक्की मी तुमच्यापर्यंत असे व्लॉग घेऊन येईल. थँक्यू सो मच आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल.